नांदेड जिल्ह्यातलं माहूर म्हणजे देवी देवतांचं वास्तव्यस्थान आणि संपूर्ण भारतवर्षातील मूळ पीठ म्हणजे आई रेणुका देवीचं मंदिर ही या गावाचीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाची आराध्य देवता। या गावाची लोकसंख्या म्हणजे एकदम कमी होती, अगदी 10,000पर्यंत सुद्धा नव्हती। मात्र माहूर तहसील घोषित झाली आणि माहूरला नवीन रूप यायला सुरुवात झाली। नगरपंचायतच्या विनापरवानगीने बांधलेले अनेक हॉटेल्स, अभियंता प्रतीक नाईक यांच्या आशीर्वादाने बांधण्यात आलेल्या अनेक हॉटेल्स रूपी धर्मशाळा किंवा धर्मशाळा रूपी हॉटेल्स यामुळे आता येथे चांगलीच दुमजली किंवा 3 मजली हॉटेल्स आपल्याला दिसून येत आहेत। आता तर येथे मद्याची गंगा सुद्धा वाहायला सुरुवात झालेली आहे। माहूर या गावामध्ये सध्या परिस्थितीमध्ये एकूण 3 देशी विदेशी मद्याचे बार आहेत, ज्यामध्ये सोनिया वाईन बार हा बस स्टँडच्या थोडे बाजूला किनवट रोडवरती, तर सुंदर वाईन बार हा पेट्रोल पंपच्या बाजूला पुसद रोडवरती आणि विहार वाईन बार हा सुंदरच्या थोडे पुढे गेल्यावर पुसद रोडवरती स्थित आहे। आणि दोन्ही देशी मद्याची दुकाने आणि 2 बियर शॉपी सुद्धा आहेत। त्यामुळे येथे सध्या परिस्थितीमध्ये मद्याची गंगा वाहते असे म्हटल्यास वावगे ठरू नये। शिवाय माहूर पोलिसांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या गावठी भट्ट्या सुद्धा यामध्ये आहेत। कुठल्याही बारवरती किंवा दारूच्या दुकानावरती त्याची जाहिरात असू नये, फक्त एक काळा फलक लावता येईल असा राज्य शासनाचा नियम आहे। मात्र येथे या नियमाची पायमल्ली सर्रास होताना दिसत आहे। शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी दारू उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सोनिया बारच्या बाजूला असलेल्या देशी दारूच्या दुकानामध्ये प्रवेश केला आणि कागदपत्रांची पाहणी केली। सर्व बारच्या मालकांना व बियर शॉपीच्या मालकांना तसेच देशी दारूच्या मालकांना सुद्धा येथेच बोलविण्यात आले होते। यामध्ये उत्पादन शुल्क कार्यालयाचे बोधनकर नावाचे अधिकारी असल्याची जनचर्चा आहे। हे सर्व बार अतिशय अस्वच्छ, गलिच्छ आणि पिण्याचे थंड पाणी नाही, स्वच्छतागृह एकदम अस्वच्छ, मात्र मद्याचे भाव हे एकदम उच्च दर्जाचे आहेत। शिवाय बार म्हटल्यानंतर स्वयंपाकगृह हवे ते सुद्धा येथे नाही। ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था सुद्धा नाही। ग्राहक अगदी येतात, पैसे देतात आणि बाटली घेऊन निघून जातात। याकडे उत्पादन शुल्क विभागाचे अजिबात लक्ष नाही। मोठमोठे रंगविलेले फलक येथे बार असल्याचे दर्शवितात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे सुद्धा इकडे सहज लक्ष जाते। याकडे सुद्धा उत्पादन शुल्क विभाग हा डोळेझाक का करीत आहे हा मोठा यक्ष प्रश्न आहे। मात्र सर्वांना एकाच ठिकाणी बोलावून बंद खोलीमध्ये या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी माहूर येथून बराच मोठा मलिदा नेल्याची जनचर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे। शिवाय येथे आंध्र प्रदेश व तेलंगणा हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे आंध्रातील व तेलंगणातील मद्य हे सर्रास विकले जाते असे प्रत्येक मद्यपी सांगतो। मात्र याकडे उत्पादन शुल्क अधिकारी डोळेझाक करीत आहेत हे मात्र नक्की। व्हीसीएन न्यूजच्या चमूने सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि विचारणा केली आणि सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला। आता तरी उत्पादन शुल्क विभाग आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे होईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत। विदर्भ न्यूज आणि व्हीसीएन न्यूज करिता राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।